जे 60 वर्षापासून मागील 60 वर्षापासून तर वन हक्क पट्टा कायदा आहे त्याला लागू होत असताना त्याचं घर तुम्ही फक्त ते अडाणी आहे तुमच्याकडे अर्ज केला नाही म्हणून त्याचं घर पाडून टाकता म्हणल्यावर हे कोणत्या नियमात बसतं? म्हणजे जिल्ह्यात दोन कायदे होता असं वाटतं एकीकडे दोन प्रकरणं घडत आहेत, एकीकडे काय एका दुसरं वाल्मिक कराड असेल त्याच्या कुठल्याही संपत्ती सीज केली दुसरीकडे पाडलं जात आहे. नाही मी ते आणि हे एकत्र करणार नाही. त्यांची सीज करण्याचा संबंध येत नाही कारण ते वाल्मिक कराड अटक आहे. ह्या प्रकरणामध्ये हा जो सतीश भोसले उर्फ खोक्या आहे याच्यावरती ऑलरेडी गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी ते जे व्हिडिओ पाहून तिकडचं बुलढाणा जिल्ह्यातला जो कोणी तक्रारदार होता त्याची तक्रार घेतली होती. इथं ढाकणे आणि हे एकमेकाच्या जवळच राहणारे लोक आहे. एकमेकाचं आता मी त्या ढाकणे कुटुंबियाकडे बी जाणार आहे इथून झाल्याचं. पण हे 307चं मॅटर होतं. याचं घर पाडण्याचं कारण काय? कुणाच्या तरी प्रेशरमध्ये 300 आम्ही कुणाच्या प्रेशरमध्ये केलं तेच आता आम्ही बघतो ना. नवीन व्हिडिओ समोर कुणाच्या प्रेशरमध्ये जुने व्हिडिओ काढले जात आहेत. जिल्ह्यातले जुने नाही जिल्ह्यातले भरपूर जुने असे कोणाचे व्हिडिओ काढायचे, कोणाच्या बदनाम्या करायच्या, कुणाला काय म्हणायचं, अशा पद्धतीचं कारवाई या ठिकाणी चालू आहे. हत्या प्रकरणाचं काही तीव्रता कमी करण्यासाठी असं केलं जातं 100% डायव्हर्सिफिकेशन. संतोष देशमुख आणि ठीक आहे ना, दादा खेंडकर चुकलेला असेल चुकला तर दादा खेंडकर स्वतः जाऊन पोलिसला सरेंडर झाला ना. त्याला नसलेला गुन्हा त्याच्यावरती टाकलाय तरी सुद्धा तो स्वतः तिथं सरेंडर झाला.